साकार केला. मितेश 11 कुरुंद सारख्या तगड्या संघाला स्पर्धेच्या बाहेर केलं. अतिशय सुंदर रीतीनं प्रतीक विषे यांनी अष्टपैलू कामगिरी पार पाडली आणि त्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा मान सन्मान त्यांनी प्राप्त केला. खेळ सुरू करा प्लीज, वेळ अधिक खर्च होतोय. गणेश 11 कुकसे संघाच्या कर्णधारानं खूप सुंदर बोलकी प्रतिक्रिया दिली आणि आता मगाशी नबील दिवकर सुद्धा अतिशय आकर्षक अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली. ती म्हणजे कोरोनाच्या काळानंतर एखादी स्पर्धा आयोजित करणं, ती यशस्वी करणं हे खूप जिकरीचं काम बनलेलं आहे. आणि अशा काळामध्ये आपण पाहतोय अफसर रईस असतील, इबाद रईस एका बाजूला आपण पाहतोय तारिक रईस आहेत, त्याचप्रमाणे रेहान मुरुमकर आणि त्यांचे सारे सहकारी ज्या पद्धतीनं ही फ्री एंट्री टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे, निश्चितच अनेक संघांना संधी मिळेल. मात्र क्रिकेट खेळाचं पावित्र्य या फ्री एंट्री टुर्नामेंटच्या माध्यमातून जोपासण्याचं काम केलं जातंय. सलामीचे फलंदाज अरकाम पटेल एका बाजूला आणि कामरान स्ट्राइक वरती. गोलंदाज कुणाल सज्ज होतोय. कांदळी संघ आणि आदित्य पडघे या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना असेल. दोन्ही संघांच्या कर्णधार विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. कुणाल सज्ज, पहिला चेंडू सामोरा जाईल तो कामरान. कुरुंदकडनं पहिला चेंडू, घणघणाती आघात, चेंडू जातोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान माजी सभापती तथा माजी उपसभापती श्रीयुत प्रकाशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, चांगला चेंडू होता, यष्टीरक्षकाला चकमा दिला. या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, फाईन लेग आणि थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा चकमा मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मला वाटतं इनसाइड एज होती आणि त्यामुळं यष्टीरक्षक चकित झाला आणि त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा हा चेंडू अडवता आला नाही, कारण आउटफील्ड खूप वेगानं चेंडूला घेऊन जाणारी आहे आणि त्या जोरावरती 10 धावा बलकावरती झळकल्या जात आहेत. गणेश 11 कोकसे एक मातब्बर संघ आहे. पडगा टेनिस क्रिकेटचा आपण विचार जर केला तर निश्चितच पीटीसी मधील एक मातब्बर संघ म्हणून गणेश 11 कडे पाहिलं जातं. मात्र स्टार 11 तलोली आयोजित या स्पर्धेमध्ये तलोली स्पोर्ट तलोली हा सुद्धा तेवढाच ताकदीचा मातब्बर संघ. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय आकर्षक अशा पद्धतीनं या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप स्क्वेअर लेगला धाडला जातोय. एकेरी धाव, एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकतायत. 11 बिनबाद 11. चांगली अशी सुरुवात, जबरदस्त अशा पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण जर पाहिलं तर प्रकाशजी भोईर साहेब मंचावरती आहेत आणि त्यांचं या गावावर खूप प्रेम आहे आणि गावाचं निश्चितच प्रकाशजी भोईर साहेब यांच्यावरही खूप प्रेम आहे आणि म्हणून आपण पाहतोय एक अतिशय सुंदर अशा पद्धतीचं कार्य. कारण एक स्पर्धा आहे, मातब्बर स्पर्धा आहे, निशुल्क टुर्नामेंट आपण पाहतो आहोत. दरम्यान पुढचा चेंडू, अतिशय सुंदर देखणा प्रहार, चेंडू धाडला जातोय मिड ऑफच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, चौकार.
धावा धावपलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक, मात्र पॉवरफुल फलंदाजी आपला पाहायला मिळते. दरम्यान कुणालचा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय देखणा प्रहार, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषच्या पार, आणखी एक दर्शनीय षटकार. धावा झळकल्या जात आहेत बिनबाद. 21 धावा. दरम्यान पुढचा चेंडू कुणालचा, आणखी एक दर्शनीय फटका, पुनश्च एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. सन्माननीय अतिथी आदरणीय प्रकाशजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्टार 11 तलोलीच्या वतीनं आपण सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांना सन्मानित करणार आहोत. मी रेहान मुरुमकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब मायेची शाल त्यांना प्रदान केली जाते. या स्पर्धेची आठवण अतिशय सुंदर आकर्षक अशा पद्धतीचा मोमेंटोज आणि त्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांचा हा मान सन्मान. एक आकर्षक अशा पद्धतीने आपण स्पर्धा पाहतो. स्पर्धेचा फॉर्मॅट आहे ग्रामीण क्रिकेट. पीटीसी मधील संघांना संधी आहे, त्याच्या सोबतीला भिवंडी तालुक्यातील अनेक मातब्बर संघांना संधी आहे, आणि त्याच्यानंतर आपण शहरी क्रिकेट पाहणार आहोत. अशा पद्धतीनं 2 फॉर्मॅट मधला अतिशय सुंदर अशा स्पर्धेकडे जात आहोत. या स्पर्धेची क्रिकेटचे अनेक चाहते आहेत, क्रिकेटचे अनेक प्रेमी आहेत, ते सातत्याने वाट पाहत असतात. एक मातब्बर स्पर्धा स्टार 11 टूर्नामेंट 2023. निश्चितपणे बॅटची कडा घेत चेंडू थर्ड मेजर क्षेत्ररक्षकाला चकमा देत सीमारेषा पार गेलेला आहे. लेग बाईचा इशारा आलेला आहे. सन्माननीय नरेश राऊत जयदुर्गा अतकोली यांच्या वतीनं नाणेफेकीचा कोल प्राप्त करणाऱ्या कर्णधारासाठी ॲपेपीज मिळालेला आहे, आणि पुढील 5 दिवसांसाठी अतिशय सुंदर ग्रामीणसाठी ही सुविधा. धन्यवाद नरेशजी राऊत. पुढे सरसावत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. निश्चितच पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत होते, मात्र स्टेप आउट होत पुढे आलेले होते, त्याचा कुठेतरी फटका बसला, अन्यथा या चेंडूवरती परिणाम पंचांकडनं वेगळा पाहायला मिळाला असता. एका धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्या जात आहेत. 30 धावा. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. खूप सुंदर आकर्षक अशा पद्धतीने आपण स्पर्धा पाहतो आहोत. या स्पर्धेला ग्रामीण प्रथम द्वितीय तृतीय ट्रॉफीज आहेत, ज्या आम्हाला
अरफाज गोरे साहेब तलवली एजी कॅटलफिट चे प्रोपायटर यांच्या सौजन्यानं लाभलेला आहे. तर ग्रामीण फर्स्ट प्राइज कुकसा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भोईरपाडा गावचे सन्माननीय मनोहरजी भोईर साहेब यांच्या सौजन्यानं लाभलेला आहे. खूप अधिक वेळ खर्च होतोय, प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाज पंकज. पण या स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर अखिल रईस साहेब नाशिकचे आहेत आणि या स्पर्धेवरती आणि गावावरती प्रेम आहे आणि म्हणून आपण पाहतोय त्यांच्या सौजन्याने आम्हाला चेंडू लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे पप्पू मुरुमकर साहेब जे विद्यमान मुख्याध्यापक आहेत शुक्रा बीबी मोहम्मद युसुफ रईस हायस्कूल तलवलीचे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू लाभलेले आहेत. निश्चितच पंकज सज्ज, समोर जाईल फलंदाज अरकाम. एका बाजूला अरकाम, दुसऱ्या बाजूला कामरान. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंगॉनच्या क्षेत्राकडे गेला. एकेरी धाव, एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 31. या स्पर्धेमध्ये अतिशय मौलिक अशा पद्धतीनं अफसर रईस, त्यांच्या जोडीला रेहान मुरुमकर, इबाद रईस, मोनिस रईस, अरफात रईस, शाजिब रईस, अफराज रईस, तारिक रईस, मतीन खलीफा. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू. हमजा रईस, खिजर रईस, वकास रईस, हम्माद रईस आणि मैनुद्दीन रईस या सर्वांचं खूप सुंदर अशा पद्धतीचं सहकार्य स्टार 11 तलवली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान पुढे सरसावा होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे जातोय. एकेरी धाव, एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकल्या जात आहेत. बिनबाद. बत्तीस धावा. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि चांगल्या पद्धतीनं आव्हान निर्माण केलेलं आहे. पंकजला या ठिकाणी निश्चितच दाद द्यावी लागेल, कारण आतापर्यंत त्याच्याकडनं जेवढे चेंडू टाकून झालेले त्यामध्ये धावा आपण जर पाहिल्या तर मला वाटतं एक लेगबाईच्या रूपामध्ये चौकार गेला आणि 3 एकेरी धावा. केवळ 7 धावा त्याने बहाल केलेल्या आहेत. पंकज जादूगार पंकज म्हणून ओळखला जातो. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार. षटकार. त्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 38 धावा. तलोली स्पोर्ट तलोली संघाची धाव संख्या आदित्य पडगा आणि कांदळी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी स्टार टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. सन्माननीय फौजान मुरुमकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. फौजान मुरुमकर, आपको वीआईपी डायस पे आना है. अंकलेश गोलंदाजी धुरा सांभाळेल. समोर जाईल फलंदाज कामरान पटेल. नॉन स्ट्राईकला असेल अरकाम पटेल. अंकलेश गोलंदाजी करतोय. एकवीस धावांवरती अरकाम खेळतोय.
13 धावांवरती कामरान. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. जणू काही समोर कॅरिबियन बॅट्समन आहे अशा पद्धतीने लिहिले या चेंडू सीमारेषा पार जातो. यावेळेस थोडीशी घाई झाली होती आणि चेंडू येऊन शरीरावरती आदळला होता. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. एका धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 45 धावा. बिनबाद 45. काय चांगली सुरुवात आहे. घणघणाती आघात. रकाम पटेल 21 धावांवरती खेळतोय. डावखुऱ्याचा फलंदाज, शैलीदार फलंदाज. त्याने आपल्या खेळीच्या जोरावरती आपले चाहते निर्माण केलेले आहेत. मोहम्मद अजरुद्दीन यांची आठवण आणून देण्याची क्षमता याच्या मनगटात आहे आणि अनेक मनगटी फटके आपण नेहमीच रकाम पटेल यांच्या बॅटमधून पाहत असतो. आज सुद्धा त्याची री ओढली गेलेली आहे. अंकलेश गोलंदाजी करेल. समोर जाईल डावखुरा फलंदाज अरकाम पटेल. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. अधिकची उंची आणि पंचांचा इशारा वाईट, कारण आवाकाच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. एक धाव अतिरिक्त रूपात. एका धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 46 धावा. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात धावांची लूट झाली. 25 धावा जोडल्या गेल्या. त्याच्यानंतर दुसरं षटक यशस्वी संपन्न होता होता षटकार पाहायला मिळाला. 13 धावा त्या षटकात. निश्चितच अतिशय सुरेख आकर्षक लॉंग लेगच्या क्षेत्रातला दर्शनीय षटकार. घर मोकळं सोडलं. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याची क्षमता आमच्या अंकलेश दाखवून देतोय. पहिला झटका बसतोय तलोली स्पोर्ट तलोली संघाला. पुढची लढत असेल. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. आदित्य पडगे संघाचा कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. स्टार टॉस बॉक्स अतिशय आकर्षक पद्धतीने आपण पाहतोय. एक बाईक आहे रेड व्हाईट गाडीच्या मागच्या बाजूला आणि बरोबर रेड गाडीच्या मध्यात आम्हाला पाहायला मिळते, ज्यावर किरण परावर्तित होत आहेत. सुंदर चेंडू कार्पेटच्या साह्यानं चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे धाडला गेला. एकेरी धाव. ऍक्टिवा गाडी आहे. ऍक्टिवा. आदित्य पडगे मागच्या तुमच्या बरोबर डाव्या बाजूला बघा, इकडे जी व्हाईट गाडी लागलेली आहे मला वाटतं तिच्या आणि रेड गाडीच्या मध्ये एक ऍक्टिवा आहे, तिच्यावरनं किरण परावर्तित होत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू अंकलेशचा. सुरेख गोलंदाजी. कॉलर टप्प्याचा ते तर्रार चेंडू. षटक समाप्तीचा इशारा येईल. 53 धावा 54 धावांचं विजयाचं लक्ष. नाणेफेकीसाठी या ठिकाणी आपण सन्माननीय अतिथींना विनंती करणार आहोत. नबील
आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. स्टार टॉस बॉक्स एका बाजूला अफसर रईस इबाद, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण सन्माननीय डायनामिक पर्सनॅलिटी मुरुमकर, त्याचप्रमाणे तारिक रईस आणि सर्व स्टार 11चे खेळाडू यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी होत आहे. स्पर्धेचा तिसऱ्या सामन्याकडे जातोय. एका बाजूला अफसर रईस, दुसऱ्या बाजूला स्टार 11. मी नाणं आहे माझी सभापती सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांच्या हातात सुपूत केलंय. प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून यूट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेत आपण पाहतो आहोत. नाणेफेकी होणार आहे आदित्य पडगे वर्सेस मीनाक्षी स्पोर्ट कांदळी. अफसर रईस अशी मागणी, मात्र निर्णय येतोय स्टार 11 तलोली. ॲपीफीज नाणेफेकीचा कोल प्राप्त करणारा कर्णधार दिला जातोय ज्याला नरेश राऊत जयदुर्गा अतकोली संघाचा करता धरता यांच्या सौजन्यानं प्राप्त झालेलं आहे. मी या ठिकाणी सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेबांना विनंती करतोय पण मंचाची शोभा वाढवायची. नाणेफेकीचा कोल मीनाक्षीनं जिंकलेला आहे. नुकतीच भोकरीची स्पर्धा आली त्या स्पर्धेमध्ये आपण विजेतेपद अतिशय दिमागदार पद्धतीने प्राप्त केलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल आदित्य पडगे संघाला? 35च्या 40च्या आतमध्ये. सामना 3 षटकांचा आहे. स्पर्धा आपण पाहिली अतिशय आकर्षक आहे, भव्य दिव्य आहे आणि फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. काय वाटतं या टुर्नामेंट बद्दल? आयोजन खूप छान आहे, त्याबद्दल धन्यवाद आयोजकांचं. निश्चितच रंगतदार लढतीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा क्षमता या दोन्ही संघांमध्ये आहे. नाणेफेकीचा कोल आदित्य पडगेच्या बाजूने लागला असता तर तो निर्णय काय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो आणि आता फलंदाजी करण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत. आम्ही 50+ जाण्याचा पूर्ण प्रयत्न करू. यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची राहील? सगळेच 11चे 11 प्लेयर आपले सगळे महत्त्वाचे, कारण 11 फिल्डर आपल्या ग्राउंडमध्ये 100% देतील तेव्हाच आपण जिंकू शकतो. फ्री एंट्री टुर्नामेंट सुंदर अशा पद्धतीने आयोजन नियोजन, शहरी आणि ग्रामीण फॉर्मॅट, काय वाटतं या स्पर्धेबद्दल? नक्कीच मला सांगायला आवडेल की स्टार 11 तलोली, अफसर रईस यांचे सहकारी आणि स्वतः अफसर रईस खूप सुंदर आयोजन करत आलेले आहेत एवढी वर्ष. आणि आज एवढ्या महागाईच्या काळात सुद्धा ते फ्री एंट्री टुर्नामेंट ठेवतात, तर मला खूप त्यांचं आभार व्यक्त करायचं आहे. कारण सगळे प्लेयर्स 11चे 11 प्लेयर्स कामाला असताना सुद्धा ते पैसे काढून आज एंट्री भरतात, पण आज अफसर रईस यांनी त्यांना मोफत खेळवण्याची संधी दिलेली आहे, त्यामुळे त्यांचा मी आभार मानतो. निश्चितच नाणेफेकीचा कोल आहे तो प्राप्त केलाय मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. स्टार टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय डायनामिक पर्सनॅलिटी रेहान मुरुमकर, दुसऱ्या बाजूला असतील तारिक रईस, अफसर रईस आणि इबाद. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा टॉस बॉक्सचा निर्णय झालेला आहे. निश्चितच चालू असलेल्या सामन्याकडे वळणार आहोत. टॉस बॉक्स नंतर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे वळूया जिथे सज्ज आहेत नबील दिवकर. थैंक यू गायकवाड सर. इस मरतबा अगेन बहुत बढ़िया स्ट्रोक, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक. केन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, 2 गेंदों में 2 चौके लगा दिए हैं इस वक्त आतिश ने. चौपन रनों का लक्ष्य का पीछा करते हुए स्कोर 8 पर पहुंचा दनिश 11 कुकसे का. बढ़िया शुरुआत आतिश की, 2 गेंदों में 2 चौके लगा चुके अली को. चौकों की हैट्रिक प्रतीक
विषय के नाम है। इस मर्तबा एक रन पूरा किया जोखिम भरा। एक से ज्यादा कुछ भी नहीं, से एक रन से स्कोर बढ़ता 1-9 पर पहुंचा है। अब स्ट्राइक पर आया है अंकलेश। इस मैच को जीतने के लिए 54 रनों का लक्ष्य है। इस मर्तबा गेंद को मोड़ दिया है स्क्वायर लेग पर। अपने आप को बचा रहे थे गेंद से। एक से ज्यादा कुछ भी नहीं। हमारे बीच में इस स्पर्धा के फोकस मैन मोहतरम तारिक रईस हमसे जुड़ते हुए, रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रोपराइटर मोहतरम तारिक रईस इस पर फोकस मैन है। रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रोपराइटर तारिक भाई रईस हमसे जुड़ते हुए। रईस बिल्डर्स ट्रॉफी में आपका स्वागत है। इस मर्तबा डाउन द ग्राउंड खेल दिया गेंद को, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। अली रनों पर रोक नहीं लगा पा रहे। रन इस वक्त बहते हुए 20 रनों पर पहुंचा है स्कोर। इस मैच की कहानी या तो धनेश की बल्लेबाजी लिखेंगी या तो फिर रमीज की गेंदबाजी। जिस तरीके से हाल फिलहाल में रमीज गेंदबाजी कर रहे हैं, रनों पर अच्छी रोक लगा रहे, अब यहां से देखना है रमीज की गेंदबाजी पर बहुत कुछ निर्भर रहेगा अगर तलोली को मैच को जीतना है तो। ये देखिए आपके टेलीविजन सेट पर, यूट्यूब पर आप देख सकते हैं स्पर्धा के फोकस मैन रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रोपराइटर तारिक भाई रईस हमसे जुड़ते हुए। शुरुआत अच्छी है। तलोली ने पहली ओवर की समाप्ति के बाद पावर प्ले में 25 रन बनाए थे। रिप्लाई देते हुए धनेश ने 20 बनाया। बची हुई गेंदें हैं 12। ये कुछ हमेशा अलग करती है टीम तलोली। माइस रईस को गेंदबाजी के लिए मोर्चे पर लगाया गया है। लंबे कद के तेज गेंदबाज है माइस। सामना करेंगे अंकलेश। स्कोर है इस वक्त 20 रन, 12 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए 34। माइस हाईवे एंड से गेंदबाजी करेंगे। अपने सामने गेंद को पटका और नटराज हो 6 रन। माइस मुड़ते हुए इस मर्तबा लो फुल टॉस गेंद, इस बार स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। नो बॉल का इशारा अंपायर का।
नो बॉल का इशारा अंपायर का और अगला मुकाबला इसके बाद आदित्य स्पोर्ट्स पड़गे बनाम कानली के बीच है। प्रलेश मुरंजन और बाबा को हम एक्शन में देखेंगे। फ्री हिट गेंद और दूर कहीं जाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। 3 गेंदों में 3 लगा दिए माइस को। उफ पप्पू सर, आपका स्टार 11 और रईस बिल्डर्स ट्रॉफी 2023 में दिल की गहराइयों से स्वागत है। आपको वीआईपी डाइस पर आना है। % के रन लुटा रहे। अब एक्स्ट्रा कवर की दिशा में अम्मार के हाथों से कैच छूटा है। मोहतरम सरफराज मुरुमकर हमसे जुड़ते हुए। वेलकम सरफराज मुरुमकर। HM के लिए हमें बॉल स्पॉन्सर किए है मोहतरम सरफराज मुरुमकर ने और पप्पू सर। हेडमास्टर ऑफ सुगरा बीबी मोहम्मद यूसुफ रईस उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज तलोली। बड़ी देर की मेहरबान आते आते बहुत देर के बाद माइज ने अच्छी गेंद की है। मैंने पहले ही कहा था इस मैच की कहानी या तो रमीज पटेल की गेंदबाजी लिखेंगी या धनेश की बल्लेबाजी, लेकिन रमीज पटेल को गेंदबाजी के लिए मौके पर लगाया ही नहीं। नया ट्रम्प कार्ड यूज करना चाहते थे माइस के रूप में। माइस बहुत खर्चीले साबित हुए। इस बार अच्छी गेंद थी, केवल पुश किया था, हवा में जरूर थी, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 44 रनों पर पहुंचा है स्कोर। अभी भी 10 रन चाहिए यहां से इस मैच को जीतने के लिए। इस मर्तबा छोटी गेंद थी, पुल किया है कामरान गेंद के नीचे, कैच छूटा। आज अच्छे संकेत नहीं है तलोली के लिए। 2 ओवर की समाप्ति, स्कोर है इस वक्त 45 रन। हमारे बीच में मोहतरम सरफराज सर है जिन्होंने इस स्पर्धा के लिए हमें बहुत कुछ स्पॉन्सर किया है। मैं अफसर भाई मुरुमकर से, अफसर भाई रईस से गुजारिश करूंगा कि अपने दस्ते मुबारक से इज्जत अफजाई सरफराज मुरुमकर पप्पू
यूसुफ रईस उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज के हेड मास्टर है। आखिरी ओवर के लिए कामरान पटेल को 6 गेंदे 10 रन बचाने होंगे। अगर मैच को जीतना है तो 9 रन बचाने होंगे। 6 गेंदे 9 रन। पहली गेंद डॉट के रूप में उत्साह बढ़ाती हुई अब तलोली के सपोर्टर्स का। रमीज पटेल का अनफिट होना कहीं ना कहीं घातक नजर आ रहा है। मैच अभी भी समाप्त नहीं हुआ, हालांकि ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है। सुपर ओवर के लिए टाइम ही नहीं है ग्रामीण में। इस मर्तबा लंबा स्ट्रोक के लिए कोशिश गेंद हवा में, दूर से खिलाड़ी आ रहे हैं। नोमैन्स लैंड में टप्पा खाई। दो रन पूरे किए। 4 गेंदे जीतने के लिए रन चाहिए 7। कुछ भी हो सकता है। माइज रेस का ओवर बहुत खर्चीला रहा था। सेल्फ फेस्टिवल में 25 रन खर्च किए अपने ओवर में माइज रेस ने। इस मरतबा शॉर्ट हम पुल किया है गेंद को मिड विकेट की दिशा में। फील्डर मौजूद है, ढूंढ रहे गेंद को, दूसरे के लिए जा रहे। तेज थ्रो, 2 रन पूरे। 3 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए। कामरान अंकलेश के लिए इस मर्तबा कॉट बिहाइंड आउट, बड़ी सफलता। अब मैच में गर्मी आ चुकी है। इनफॉर्म अंकलेश अब पवेलियन की राह पर निकल गए। जीतने के लिए रन चाहिए 5। प्रेम वर्सेस कामरान। बहुत खूबसूरत गेंद, आउट दैट की अपील, अंपायर का इशारा, आउट। जाना होगा प्रेम को पवेलियन की राह। सोए हुए समर्थक अब जाग उठे। तो सरफराज भाई मुरुमकर की तरफ से 1000 रुपए का इनाम। व्हाट अ मैच। कहीं भी पिक्चर में नहीं थी तलोली, अब वापसी की है। पापा मुकड़ी की तरफ से भी 1000 रुपए का इनाम अगर विकेटों की हैट्रिक पूरी करते हैं तो। 2 गेंदों में 2 ले चुके। गोल्डन 6 लगाना होगा। 12 मैन कमेंट्री बॉक्स में खामोश रहे अथवा 2 रनों की पेनल्टी दूंगा। ट्वेल्व मैन को भी एक्साइट रहता है। हर टीम के 12 मैन के पीछे कई राज रहते हैं और कई खिलाड़ी रेस में रहते हैं कि आज 12वां मैं बैठूंगा। देर रात तक बोरोली में भी यही चर्चा चल रही थी।
इस मर्तबा सीधे बल्ले से लॉन्ग ऊपर से गोल्डन सिक्स और मैच को जीत लिया इस वक्त धनेश 11 कुकसे ने। कांग्रेचुलेशन धनेश 11 कुकसे पटेल हाडलाग तलोली स्पोर्ट्स। बहुत बढ़िया ऑलराउंडर परफॉर्मेंस रहा अंकलेश का। 21 रन बनाए उन्होंने और एक विकेट भी हासिल किया।